महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपण जिथे काम करतो, आपण ज्या माणसांसोबत असतो, आपण आयुष्यातले दिवसातले 9 ते 10 तास आपण एका प्लेसवरती असतो, तर तो प्लेस एकदम पॉझिटिव्ह पाहिजे आणि तो प्लेस एकदम फॅमिली लाईक पाहिजे, तर जाऊन आपण चांगलं आयुष्य जगू शकतो. ज्या टेबलवरती तुमच्या धर्माच्या बाबतीबद्दल, तुमच्या जातीच्या बाबतीबद्दल वाईट शब्द बोलले जात आहेत किंवा तुमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, त्या टेबलवर तुम्ही कसे बसू शकता? TCS मध्ये जो प्रकार घडला तो प्रकार आता कुठेच घडू नये ह्यासाठी ॲटलिस्ट मला असं वाटतं की तुम्ही ही गोष्ट फॉलो केली पाहिजे. जिथे तुम्हाला वाटतं तुमच्या भावना दुखावल्या जातात त्या टेबलवरती बसणंच बंद करा. उठून जा, तिथे कोणच तुम्हाला पकडून बसवत नाहीये. ॲटलिस्ट त्या साईड, आपल्या साईडून आपण ही गोष्ट करू शकतो. जिथे तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला एक गोष्ट करायला भाग पाडली जाते, ती गोष्ट तुम्ही बोला, त्या गोष्टीबद्दल व्यक्त व्हा. सोशल मीडिया हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही व्यक्त होऊ शकता. ह्या देशामध्ये खूप सारी लोक आहेत जी चांगल्या गोष्टीला सपोर्ट करतात, जे येतील तुमच्या मदतीसाठी, धावून येतील. तर तुम्ही ते व्यक्त व्हा, तिकडे व्यक्त व्हा. तुम्हाला जर वाटतंय की तुम्ही कुठच्या ट्रॅपमध्ये अडकला आहात तर बोला, म्हणजे देवाने तोंड दिलंय तर ते बोला, व्यक्त व्हा. आणि जिथे नाही पटत आहे तिथे नका बसू. त्या टेबलवर बसायची काहीच सक्ती नाहीये. आपण खूप फ्री सोल आहोत. देवाने आपल्याला खाली पाठवलं आहे जगण्यासाठी. तर स्वतंत्रता ह्याचा सारखा मोठा दागिना नाहीये आणि स्वतंत्र राहा. आपण कोणाच्याच आपण बंदिस्त नाही आहोत. आवाज उठवायला शिका.